शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी झाल्याची घटना घडली असून 63,713 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना पोहनेर या ठिकाणी राहत्या घरी दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. म्हणून या प्रकरणी दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी 2:17 दुपारी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी 3:30 वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे. शिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोहनेर येथे राहत्या घरामध्ये ही घटना घडली आहे. त्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने फिर्यादी हे घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश करून कपाटातील सोन्याचे मिनीकंठन, अंगठी, नगदी रोख रक्कम असा एकूण 63,713 रुपयाचा ऐवज ह्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. म्हणून या प्रकरणी फिर्यादी अनंता ज्ञानोबा खोसे वय 55 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार पोहनेर, तालुका परळी, जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये कलम 331, 3, 305 भारतीय न्यायसंहिता 2023 नुसार शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख हे करत आहेत.